बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता. प्रकरण 3. मुसलमान विरुद्ध मुसलमान, हिंदू विरुद्ध हिंदू, हिंदू मुसलमान विरुद्ध हिंदू मुसलमान. शिवाजी महाराजांच्या पदरी मुस्लिम सरदार, चाकर व सैन्य होते व मुस्लिम राजांच्या पदरी हिंदू सरदार, चाकर व सैन्य होते. हे जसे खरे आहे तसेच त्या काळात कोण कोणाविरुद्ध लढला याची पाहणी केली तर त्या लढाया केवळ हिंदू विरुद्ध मुसलमान अशाच झाल्या असे दिसत नाही. मुस्लिम धर्म मानणाऱ्या राज्यांमध्ये आपसात लढाया होत होत्या. इब्राहिम खान लोधी या मुसलमान दिल्लीपतीचा पराभव करून दुसरा मुसलमान बाबर दिल्लीपती झाला आणि त्यानेच मोगल राजवट स्थापन केली. हुमायून आणि शेरशाह हे दोघेही इस्लाम धर्म मानणारे होते, परंतु ते एकमेकांशी प्राणपणाने लढले. विजापूर व गोवळकोंड्याच्या शाह्या ह्या मुसलमान शाह्या होत्या. औरंगजेब या मुस्लिम धर्मीय शाह्याविरुद्ध दीर्घकाळ लढला. धर्म महत्वाचा नव्हता तर राज्य महत्वाचे होते. धर्माला महत्व असेल तर दुय्यम होते. मुख्य गोष्ट राज्य होती. एका बाजूला राणा प्रताप आणि दुसऱ्या बाजूला अकबर अशी सुप्रसिद्ध लढाई हळदीघाटात झाली. राजस्थान, राजपूत आणि राणा प्रताप यांच्या दृष्टीने ही लढाई अतिमहत्वाची, पण हळदीघाटाच्या या लढाईस हिंदू मुसलमान यांच्यामधली लढाई असे म्हणता येईल काय? मुसलमान अकबराच्या सैन्याचे नेतृत्व राजपूत मानसिंगाकडे होते. त्या सैन्यात 60,000 मोगल सैन्य तर 40,000 राजपूत सैनिक होते. राणा प्रतापच्या सैन्यात जसे 40,000 राजपूत सैनिक होते तसेच हकीम खान नूर याच्या नेतृत्वाखाली पठाणांची एक मोठी तुकडी होती. तसेच ताज खान या पठाण राजाचे घोडदळही होते. त्याच्या तोफखान्याचा प्रमुखही एक मुसलमान सरदार होता. गुरु गोविंद सिंह देखील औरंगजेबाच्या काळात केंद्रीय मुस्लिम सत्तेविरुद्ध लढले. त्यांच्या सैन्यात देखील शिकांबरोबर हजारो मुसलमान होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसात सत्ता स्पर्धा झाली. त्यात त्यांनी बहादूर शहाला मदत केली. जाट, राजपूत, मराठा, शीख यांच्या उठावामागे धार्मिक आधार फार कमी होता. प्रामुख्याने ते केंद्रीय सत्तेच्या जाचक धोरणाविरुद्धचे उठाव होते. त्या काळात स्वामीनिष्ठेच्या कल्पनेमुळे धर्माचा विचार न करता सरदार, जहागीरदार व सैनिक आपल्या स्वामीची सेवा करीत असत. सरंजामी युगातल्या खड्या सैन्यामध्ये हिंदू राष्ट्रवादाची किंवा इस्लाम प्रसाराची भावना नसे. राजा जोवर पोटाला देतो तोवर इमाने इतबारे त्याची चाकरी करायची, ही त्या काळात सर्वमान्य नीती होती. देवळांची लूट, मोडतोड इत्यादी. मुसलमान राजे हे क्रूर होते. त्यांनी देवळे पाडली, देवळे भ्रष्ट केली, धर्म बुडवला, म्हणून सर्व मुसलमान हिंदू विरुद्ध व हिंदू धर्माविरुद्ध असतातच व आहेतच, आणि ज्या अर्थी ते हिंदू विरुद्ध आहेत त्या अर्थी हिंदूंनी त्यांच्या विरुद्ध असले पाहिजे, असा हिंदू संघटनांचा युक्तिवाद असतो व आहे. धर्माधारे हिंदूंना संघटित करणाऱ्या संघटनांचा जसा हा युक्तिवाद असतो तसाच मुस्लिम धर्मावर आधारलेल्या मुस्लिम संघटनांचाही तसाच पण वेगळा युक्तिवाद असतो. मुस्लिम संघटनांचे त्याच्या अनुयायांना प्रतिपादन असते की हिंदू धर्म म्हणजे काफरांचा धर्म. आपल्या पूर्वजांनी तो बुडवण्यासाठी प्रयत्न केले, ते बरोबरच केले. जमले तर आपणही तसेच करावे, निदान हिंदू विरुद्ध आपण असावे, असा त्यांचा प्रचार असतो व आहे. आपण राज्यकर्ते, परंतु राज्यकर्ते म्हणून आपले महत्त्व उरले नाही, ही खंत आणि त्यातून संघटित होण्याचा त्यांचा हा प्रयत्न. आक्रमक मुस्लिम सैन्याने सत्ता काबीज करताना व राज्यविस्तार करताना हिंदूंची देवळे फोडली व लुटली, हे सत्य आहे. परंतु हे पूर्ण सत्य नाही, अर्धसत्य आहे. अरब, तुर्क, अफगाण इत्यादी आक्रमकांच्या टोळीवजा सैन्यांना नियमित पगार दिला जात नसे. त्यांनी लूट करावी आणि लुटीतल्या हिश्श्यातून त्यांचा पगार घ्यावा अशी रीत असे.
हिंदूंच्या मंदिरात खूप संपत्ती असे. आक्रमक सैन्य ही संपत्ती लुटत असे. लुटताना देवळे पाडत व संपत्ती वाटून घेत. दऱ्या कपारीत आणि डोंगर माथ्यावरच्या ज्या देवळात संपत्ती नसे पण देव असत, अशा देवळांच्या वाटेला हे आक्रमक सैन्य जात नसे. कारण काय? संपत्ती लुटणे हा मुख्य हेतू, देवळे पाडणे हा मुख्य हेतू नसे. लुटीची संपत्ती मुख्य, धर्म दुय्यम. मुख्य हेतू साध्य करायला आवश्यक म्हणून देवळे पाडत. याच लुटीतला मोठा हिस्सा राजाकडे जाई. राजाचे उत्पन्नाचे ते एक साधन असे. देवळाभोवतालच्या लोकांना नाउमेद करणे, त्यांची लढण्याची उर्मी मोडून त्यांच्यात भय निर्माण करणे हा सुद्धा एक हेतू असे. लोक धर्मश्रद्ध व देवभोळे असत. ज्याने देव लुटला तो आपणास नक्कीच लुटेल असे भय तयार होई. एवढे जागृत दैवत, परंतु ते त्यांचे काहीच करू शकले नाही. मग आपण माणसे काय करणार? अशी नाउमेद पसरे. मुलूक जिंकायला सोपे जाई. त्या काळातील देवळे काही धर्मकेंद्रे नव्हती. ती संपत्तीची केंद्रे होती, मानाची केंद्रे होती आणि सत्तेचीही केंद्रे होती. देवळ लुटण्याचा आणखी एक फायदा होई. आम्ही काफरांची देवळे फोडतो, त्यांचा धर्म बुडवतो असे सांगून आपल्या लुटीला मुलामा चढवता येई. धर्मांध मुल्ला मौलवींचा आणि त्यांच्यामार्फत एकूण मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळवायला सोपे जाई. स्वतःचे दुष्कृत्य लपवायला धर्माचा उपयोग करून घेतला जाई. अगोदर लुटले, मग इनाम दिले. राज्य प्रस्थापित करताना किंवा राज्य विस्तार करताना जे मुस्लिम देवळे लुटीत, तेच राजे एकदा राज्य जिंकले, स्थिर स्थावर झाले की मग मंदिरांना देवळांना इनामे देत. अशी किती उदाहरणे आहेत. धर्मनिष्ठ किंवा धर्मवेडा म्हणून प्रसिद्ध पावलेल्या औरंगजेबानं राज्य विस्तार करताना जी आक्रमणे केली, त्या काळात मंदिरे उद्ध्वस्त केली हे खरे, परंतु त्याच औरंगजेबानं अनेक देवळांना धन दिले. अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिराला त्यानं 200 गावे इनाम दिली आहेत. मथुरा व बनारस इथल्या हिंदू देवस्थानांना सुद्धा त्यानं देणग्या दिल्या आहेत. अफजल खानाने पंढरपूर व तुळजापूर येथील मंदिरातील मूर्ती फोडल्या की नाही यासंबंधी जाणत्यात मतभेद आहेत. काहींच्या मते त्याने त्या फोडल्या होत्या, पण शेजवलकरांना वाटते की त्या फोडल्या नसाव्यात. त्या फार प्राचीन वाटतात. ते काही असो, पण अफजल खान वाईचा सुभेदार होता तेव्हा त्यानं अनेक भटा भिक्षुकांची जुनी वतने चालू ठेवली व नवीन दिली अशा नोंदी आहेत व तेही सत्य आहे. शिवाय तुळजाभवानीचे मंदिर अफजल खानाने तोडलं म्हणून सांगतात. त्यावेळी खानाबरोबर पिलाजी मोहिते, शंकररावजी मोहिते, कल्याणराव यादव, नाईकजी सराटे, नागोजी पांढरे, प्रतापराव मोरे, झुंजारराव घाटगे, काटे, बाजी घोरपडे आणि संभाजीराव भोसले हे उपस्थित होते हे विसरून चालणार नाही. 1791 मध्ये मराठ्यांकडून लुटीत पडझड झालेलं देवी शारदेचं शृंगेरीचं मंदिर मुसलमान टिपू सुलतानाने दुरुस्त केलं हे सर्वांना माहीत आहे. राजे स्थिर झाल्यावर त्यांनी मंदिरांना देणग्या व इनामे का दिली? देणग्या व इनामे घेऊन हिंदू खुश राहत असतील व आपल्या राज्याला त्रास देत नसतील तर ते मुस्लिम राज्यकर्त्यांना हवे होते. देवळे पाडली व लुटली त्यालाही कारण राज्यच, आणि देवळांना इनामे दिली किंवा देवळे दुरुस्त केली त्यालाही कारण राज्यच. राज्य मुख्य, धर्म दुय्यम. शिवाय फक्त मुस्लिम राजेच देवळे लुटीत होते हे खरं नाही. हिंदू राजे सुद्धा संपत्तीसाठी देवळे लुटीत असत. काश्मीरचा हर्षदेव नावाचा राजा हिंदूंची सुद्धा मंदिरे लुटत असे. धातूसाठी मूर्ती वितळवण्यापूर्वी त्यांच्यावर विष्ठा व मूत्र शिंपडून त्यांचा पावित्र्य भंग करी इत्यादीचे तपशीलवार वर्णन कल्याणच्या राजतरंगिणी या ग्रंथात आहे. देवाच्या मूर्तींची विटंबना केली म्हणून त्याकाळी दंगे झाल्याची नोंद मात्र नाही. त्याची उत्पन्नाची जी खाती होती त्यात त्याने देवोत्पादन हे खातेच उघडले होते. मुस्लिम राज्याला त्रासदायक ठरू लागले तर मुस्लिम राज्यकर्ते मुस्लिम धर्मगुरूंची, मुल्ला मौलवींची सुद्धा पर्वा न करता त्यांनाही छळत. बखरकारांनी मोहम्मद तुघलकावर मुल्ला व सय्यद यांच्या कत्तली केल्याचा आरोप नोंदवून ठेवला आहे. काही इतिहासकारांनी असे लिहून ठेवले आहे की जहागीर बादशाहला मुल्ला मंडळी एवढी घाबरत की तो आला की ती लपून बसत. तात्पर्य काय
त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या दृष्टीनं राज्य महत्त्वाचं होतं, धर्म तितका महत्त्वाचा नव्हता. स्वतःचे राज्य स्थापायला आणि स्थिर करायला त्यांनी धर्माचा आधार घेतला, हे खरं आहे. पण धर्म मुख्य नव्हता, राज्य मुख्य होतं. पूर्ण सत्य हे असं आहे. शिवाजी महाराजांच्या मराठे व हिंदू विरुद्ध लढाया. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचे राज्य स्थापन करण्यासाठी छोट्या मोठ्या अनेक लढाया कराव्या लागत. राज्यकर्ते मुस्लिम धर्माचे होते, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध तर लढावे लागलेच, परंतु मराठ्याविरुद्ध सुद्धा अनेक लढाया लढाव्या लागल्या. इतिहासाने या लढाईंच्या सविस्तर नोंदी ठेवल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणे हे बरोबर होणार नाही. रियासतकार सरदेसाई आपल्या मराठी रियासत या ग्रंथात म्हणतात, विजापूरकरांशी युद्ध म्हणजे हिंदू मुसलमानांतील युद्ध नव्हे. अशा प्रकारचे स्वरूप त्या युद्धास येणे शक्य नव्हते. शिवाजीची मोठी अडचण विजापूरकरांच्या ताब्यात गुंतलेली मोठी मोठी मराठे सरदार घराणी ही होती. त्यांच्या मनात शिवाजीबद्दल आदर किंवा पूज्य बुद्धी नव्हती. मोहिते, मोरे, सावंत, दळवी, सुर्वे, निंबाळकर आदी शेकडो सरदार आरंभापासून कमी जास्त प्रमाणात शिवाजीच्या विरुद्ध होते. हे आणि इतर अनेक हिंदू मराठे सरदार शिवाजीच्या विरुद्ध का होते? हे सर्वजण तर हिंदूच होते, धर्म मानणारे व अनुसरणारे होते. शिवकार्याचे स्वरूप हिंदू धर्मरक्षण करणे असे असते, तर मग या सर्व हिंदूंनी त्याला विरोध का करावा? रियासतकार सरदेसाईप्रमाणे सभासद केपन, पारसनीस यांनी सुद्धा शिवाजीला विरोध करणाऱ्या पहिल्या दर्जाच्या अनेक मराठे सरदारांच्या नामावली दिल्या आहेत. शिवाजीचे कार्य जर धर्मकार्य होते, तर मग या कार्याला या परम धर्मप्रिय मराठे सरदारांनी विरोध का केला? सरदेसाई म्हणतात, हाती असलेले घालवण्याची भीती त्यांना होती. त्यांच्या हाती काय होते? बखरकार केपन आपल्या मराठ्यांच्या बखरीत म्हणतो, शिवाजी हा नाश करता होता. त्याने कशाचा नाश केला? तोच बखरकार सांगतो, शिवाजीच्या हाती जे विजापूरचे मुलूक लागले होते, त्यातील पहिली मुख्यतेची चाल मोडून प्रतिवर्षी जमिनीच्या पिकांची पाहणी करून तो सारा घेत असे. हे विधान अगदी स्पष्ट आहे. कशाचा नाश केला ते स्पष्ट आहे. मक्तेबाजीचा त्याने नाश केला. म्हणून रागावलेला हा बखरकार आणखी एक सत्य मात्र नोंदवून गेला आहे. तो म्हणतो, यामुळे येथे प्रजेस मात्र हितावह पडले असेल. शिवाजीने कुणाचा नाश केला आणि कुणाच्या हिताचे केले हे स्पष्ट आहे. असल्या हित विरोधामुळे शिवाजीला घाटगे, खंडागळे, बाजी घोरपडे, बाजी मोहिते, निंबाळकर, डबीर, मोरे, बादल सावंत, सुर्वे, खोपडे, पांढरे, कोकणचे देसाई, मावळचे देशमुख वगैरे प्रमुख मराठी हिंदू सरदारांचा विरोध होता. व्यंकोजी भोसले व मंबाजी भोसले हे अगदी जवळचे भाऊबंधही विरोध होते. आईकडून नातेसंबंध असलेले जगदेवराव जाधव, रधोजी माने हे सुद्धा विरोधी होते. शाहिस्ते खान स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्याच्याबरोबर औरंगजेबाचे उत्तरेतील हिंदू सरदार असणे स्वाभाविकच आहे. पण महाराष्ट्रातील सुखाजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रंभाजीराव पवार, सर्जेराव घाडगे, कमलोजीराव काकडे, जशवंतराव काकडे, त्र्यंबकराव खंडागळे, कनकोजीराव गाडे, अंताजीराव खंडागळे, दत्ताजीराव खंडागळे हे मराठे सरदार सुद्धा होते. आणि यापेक्षा भयानक म्हणजे त्र्यंबकरावजी भोसले, जिवाजीराव भोसले, बालाजीराव भोसले, परसोजीराजे भोसले ही भोसले मंडळी शिवाजीच्या रक्ताची नात्याची होती. शाहिस्ते खानाच्या सैन्यात सिंदखेडचे दत्ताजी राजे जाधव आणि रुस्तुमराव जाधव हेही होते. ही जाधव मंडळी जिजामातेच्या माहेरची पुण्याची जहागिरी आपल्याला मिळावी या आशेने लोणीचे कृष्णाजी काळभोर खानाला सामील झाले होते. खानाने शितोळ्यांची देशमुखी जप्त करून काळभोरांना दिली होती. बाळाजीराव होनं पुण्याच्या लाल महाला शेजारीच राहत. स्वराज्याच्या छत्रछायेत राहून सुद्धा या बाळाजीराव होनपांना शिवाजी राजापेक्षा शाहिस्ते खान जवळचा वाटला. असे हे एतद्देशीय, असे हे हिंदू, अशी त्यांची देशनिष्ठा आणि त्यांची धर्मनिष्ठा. ह्यांची निष्ठा वतनावर होती हे स्पष्टच आहे.
गौरवास्पद अपवाद होता तो कान्होजी जेधे यांचाच. शिवाजी महाराजांचा स्वतःचा या वतनासंबंधीचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आणि तितकाच कडवट होता. एके ठिकाणी अमात्यांनी त्यांच्यासंबंधी म्हटले आहे, बळकट व्हावे, दुसऱ्यांचे घ्यावे, दावे दरोडे करावेत, हा यांचा सहज हव्यास. परचक्र आले म्हणजे वतनाच्या आशेने अगोदरच सलुघा करतात, स्वतः भेटतात, तिकडचे भेद इकडे व इकडील तिकडे करून राज्यात शत्रूंचा प्रवेश करीतात, देश मारितात. या वतनदार सरदारांच्या दृष्टीने त्यांची वतने महत्वाची होती, धर्म महत्वाचा नव्हता. त्यांची वतन निष्ठा जाज्वल्य होती, धर्मनिष्ठा महत्वाची नव्हती. शिवाजी आणि धर्म याचा अर्थ शिवाजी धर्मच मानत नव्हता किंवा तो निधर्मी होता किंवा त्याने राज्य निधर्मी राज्य म्हणून घोषित केलं होतं असा मात्र नाही. शिवाजी हिंदू होता, त्याची धर्मावर श्रद्धा होती, त्या श्रद्धेप्रमाणे तो वागत होता, देव देवतांना आणि साधू संतांना पूजत होता, धर्मासाठी व देवळांसाठी दान देत होता व खर्च करीत होता. पण तो इस्लाम धर्माच्या विरुद्ध होता का? तो हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवत होता म्हणजे मुस्लिम धर्माचा द्वेष करीत होता काय? मुसलमानांचे हिंदूकरण किंवा महाराष्ट्रीयकरण करण्याचा त्याचा इरादा व प्रयत्न होता काय? इतिहासाशी इमान राखून खरे बोलायचे तर या साऱ्या प्रश्नांची उत्तरे नाही अशीच आहेत. शिवाजीनं सुरतेच्या केलेल्या दोन्ही वेळच्या लुटीची तपशीलवार वर्णन उपलब्ध आहेत. जुन्नरची बाजारपेठ लुटल्याची व अशाच इतरही लुटीची वर्णनं आहेत. पण एक तरी मशीद पाडल्याचं उदाहरण इतिहासात नमूद आहे काय? निदान मुळात मंदिर असलेली पण मुसलमानांनी मशिदीत रूपांतर केले अशी तरी मशीद पाडून तिथे पुन्हा मंदिर बांधल्याची नोंद आहे काय? मुळीच नाही. या उलट मशिदींना दान व इनामे दिल्याच्या नोंदी मात्र आहेत. सभासदाच्या बकरीतील हा उतारा पहा. मुलखात देव देवस्थाने जागोजागी होती, त्यास दिवाबत्ती नैवेद्य अभिषेक स्थान पाहून यथायोग्य चालविले. मुसलमानांचे पीर मशिदी त्यांची दिवाबत्ती नैवेद्य स्थान पाहून चालविले. जी गोष्ट मशिदींची तीच गोष्ट मुस्लिम साधू संतांची. शिवाजी आणि त्या काळातील इतरही मराठे हिंदू दर्ग्यांना भजत व देणग्या देत, मुस्लिम साधू पीर फकीर यांना मान देत. शिवाजी महाराज अनेकांना गुरु मानतात, त्यात याकूत बाबा या एका मुस्लिम संताचाही समावेश आहे. मुस्लिम धर्माबद्दल शिवाजी महाराजांची सहिष्णुता अनेक रीतीने इतिहासात नमूद आहे. खाफी खान या मुस्लिम इतिहासकाराने नोंदवून ठेवलेला हा उतारा खूप बोलका आहे. शिवाजीने सैनिकांकरिता असा सक्त नियम केला होता की सैनिक ज्या ज्या ठिकाणी लूट करण्यास जातील तेथे तेथे त्यांनी मशिदीस, कुराण ग्रंथास अथवा कोणत्याही स्त्रीस तोशिष अगर त्रास देता कामा नये. जर एखादा कुराणाचा ग्रंथ हाती आला तर त्याबद्दल पूज्य भाव दाखवून तो आपले मुसलमान नोकरांच्या स्वाधीन करीत असे. केव्हाही हिंदू किंवा मुस्लिम स्त्रिया हाती सापडल्यास व त्यांचे रक्षण करण्यास कोणी जवळ नसल्यास त्यांचे नातलग त्यांची सुटका करण्यास येईपर्यंत शिवाजी स्वतः तिची काळजी करीत असे. 2 नोव्हेंबर 1669च्या एका पत्रात रघुनाथ पंडितरावांनी राजांची आज्ञा उल्लेखली आहे. ती तर त्याहून स्पष्ट आहे. ते लिहितात, श्रीमंत महाराज राजे यांनी ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा, यात कोणी बखेडा करू नये असे फरमाविले आहे. मुस्लिम धर्माविरुद्ध स्वतःची मते लोकमान्य करण्यासाठी जे कोणी शिवाजीचा वापर करीत असतील किंवा करतील त्यांना वरील ऐतिहासिक बाबींचा जाब द्यावा लागेल. त्यांचा मुस्लिम धर्मद्वेष कुठे खपत असेल तर त्यांनी तो स्वतःच्या नावाने खपवावा. त्यांच्या मालावर शिवाजीचा शिक्का मारून खपवू नये, तो माल शिवाजीचा म्हणून खपवू नये. तसेच मुस्लिम धर्मियांनी सांप्रतच्या तथाकथित शिवभक्तांच्या कारवाया व भाषणे पाहून शिवाजीस ओळखू नये. शिवाजीचा इतिहास पहावा आणि शिवाजीचा मुस्लिम धर्मांसंबंधीचा दृष्टिकोन समजून घ्यावा आणि मग काय ते ठरवावे. शिवाजी स्वतः हिंदू होता व धर्मश्रद्धा होता, परंतु राजा म्हणून त्याने स्वतःच्या राज्यातील प्रजेत धर्मावरून भेद केला नाही.
हिंदूंना एक वागणूक व मुस्लिमांना दुसरी वागणूक असे केले नाही. मुसलमानांना ते वेगळ्या धर्माचे म्हणून पक्षपातीपणाने वागवले नाही. ही बाब जशी हिंदूंनी लक्षात घ्यावी तशीच ती मुस्लिमांनी सुद्धा लक्षात घ्यावी. मुसलमान धर्मात अकबरासारखे परधर्म सहिष्णू राजे होऊन गेले, तसेच औरंगजेबासारखे हिंदूवर जिझिया कर लादून एकांगी पक्षपात करणारेही होऊन गेले. औरंगजेबाने धर्मांध मुल्ला मौलवींच्या सांगण्यावरून जिझिया कर बसवला. त्या कराच्या विरुद्ध उठाव झाला. त्या सुमारास शिवाजी महाराजांनी औरंगजेबास फारसी भाषेत एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रातील मजकुरावरून स्वधर्माकडे व परधर्माकडे कसे पाहावे या संबंधीचा दृष्टिकोन अगदी खुलासेवार स्पष्ट होतो. आपल्या पत्रात शिवाजी लिहितो की औरंगजेबाने गरीब व निराधार प्रजेकडून जिझिया कर वसूल करण्याचे जे धोरण स्वीकारले आहे ते मुघल राज्यसत्तेच्या मूळ सिद्धांताच्या विरुद्ध आहे. औरंगजेबाचे पंजे अकबर बादशाह यांनी 52 वर्ष राज्य केले. त्या काळात सर्वांना न्यायाने वागवले. त्यामुळे त्यांना जनतेने जगद्गुरू अशी पदवी दिली. त्याचेच धोरण पुढे जहांगीर व शहाजहान या बादशहांनी चालवले. त्यांच्या या धोरणामुळे त्यांची जगभर प्रसिद्धी झाली. हे बादशहा सहज जिझिया कर वसूल करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे त्यांना दिगंत कीर्ती व पैसा मिळाला. त्यांचे राज्य वाढत राहिले, पण औरंगजेबाच्या राज्यात मात्र हिंदू व मुसलमान शिपाई दुःखी आहेत. धान्याचे भाव वाढले आहेत. अशात गरीब ब्राह्मण, जोगी, बैरागी, जैन साधू व संन्यासी यांच्याकडून जिझिया कर घेणे फारशी पुरुषार्थाची बाब नाही. त्यामुळे खरे पाहिले असता मुघल वंशाचीच शान जाणार आहे. शिवाजी पुढे लिहितो की कुराण धर्मग्रंथ ही प्रत्यक्ष ईश्वराची वाणी आहे. ते आसमानी किताब आहे. त्यात ईश्वरास जगाचा ईश्वर म्हटले आहे. मुसलमानांचा ईश्वर असे म्हटलेले नाही, कारण हिंदू व मुसलमान या जाती ईश्वरापाशी एक रंग आहेत. मुसलमान लोक मशिदीत बांग देतात, ती भगवंताची स्तुतीच होय, आणि हिंदू लोकही देवळात घंटा वाजवून ईश्वराची स्तुतीच करतात. म्हणून जात धर्मावरून जुलूम करणारे भगवंताशी वैरत्व करणे होय. कारण शास्त्र व न्याय या दोन्हीही दृष्टीने विचार केला तरी जिझिया पट्टी ही गैरच आहे. म्हणून शिवाजीने औरंगजेबास असे लिहिले आहे की त्याने विवेकास फाटा देऊ नये. यापूर्वी गुजरातच्या सुलतानने असाच विवेकास फाटा दिला होता, पण त्याचा परिणाम चांगला झाला नाही. त्याप्रमाणे बादशहाचं होईल, कारण कोणताही ज्वालाग्राही पदार्थ अग्नीच्या सान्निध्यात नष्ट होतो. त्याचप्रमाणे कोणतेही राज्य प्रजेच्या असंतोषात भस्म होते. मनुष्यास विनाकारण उपद्रव केला असता निर्माण होणारा द्रोहाग्नी हा राळापेक्षाही जलद दौलत भस्म करू शकतो. म्हणून बादशहाने आपापले स्वधर्मात सर्व जातींबद्दल मनात विकल्प ठेवून कोणत्याही प्रकारचा जुलूम करू नये. कारण राज्यातील प्रजा कीटक न्याय गरीब आहे, परंतु हिंदू लोकांस दुःख दिले असता त्याचे द्रोहाग्नीत संपूर्ण साम्राज्य नष्ट होईल. शिवाजीने इथे भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाचं तत्व प्रतिपादन केलं आहे. भारतातील लोकांना अकबर व इतर बादशहांनी धर्माच्या कारणामुळे छळले नाही. त्यांच्या उदार धार्मिक धोरणामुळे अकबर बादशहा जगद्गुरू म्हणून संबोधण्यात आले. पण गरीब आणि निरपराध लोकांवर कर लादून औरंगजेब इस्लाम धर्माच्या विरोधी काम करीत आहे. कारण कुराण ही ईश्वरवाणी आहे आणि ईश्वराच्या लेखी हिंदू व मुसलमान वेगळे नाहीत. प्रजेला जर राजाने त्रास दिला तर राजा कितीही बलवान असला तरी त्याचा पाडाव झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाजीचा काळ लक्षात घेता शिवाजीचे हे धोरण व त्याचे विचार अनन्यसाधारण असेच आहेत. कारण धर्माचा लोकजीवनावर मोठा प्रभाव होतो, पण आपल्या धर्मा इतकाच इतरांचा धर्मही श्रेष्ठ व उच्च आहे आणि उपासना पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्याचा उद्देश एकच आहे. हे महत्त्वाचे तत्व शिवाजीने मांडले. अकबर, दारा शिकोह, इब्राहिम आदिलशहा यांचे विचारही यापेक्षा वेगळे नव्हते. शिवाजी हा धार्मिक राजा होता. तो हिंदू धर्माचा अभिमानी होता व त्याने हिंदू देवळांना व ब्राह्मणांना इनामे दिली. या गोष्टी खऱ्या आहेत, पण त्याचा हिंदू धर्माचा अभिमान इतर धर्मियांच्या द्वेषावर आधारलेला नव्हता. मुसलमानांचा द्वेष केल्याशिवाय आपला श्रेष्ठ हिंदू बनता येत नाही असे त्याला कधीच वाटले नाही. कारण मध्ययुगात देखील त्याची धर्मसाधना डोळस होती. धन्यवाद. उर्वरित पुस्तक पुढील भागात.
धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.